रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. मी बाबुराव रामराव इंगवले भोसे आणि माझं आता हे एकंब्यामध्ये 5 एकर क्षेत्र आहे. त्या 5 एकराच्या क्षेत्रासाठी मी संदीप कदम यांचं रामा ॲग्रोटेककडून जे शेड्यूल चालू केलेलं आहे ते शेड्यूल मी कंप्लीट 2 महिन्यापूर्वी यांच्याकडनं चालू केलं. 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हे बघाल तर त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आलेला आहे. त्यावेळची परिस्थिती अशी होती की तो ऊस जरा एक शेवडी होता, त्याला फुटवे कमी होते, ग्रीनरी कमी होती आणि जरा थोडासा आपण ज्याला म्हणतो का नाही की कमी NPK किंवा कमी पाणी किंवा असं काही गोष्टीनं तो जरा थोडासा नव्हता. 2-2.5 महिन्यापूर्वी माझ्याकडे हे क्षेत्र आल्यानंतर मी साहेबांना भेटलो. साहेबांची आमची पहिल्यापासूनच ओळख होती. ते शेड्यूल चालू केलं. त्या शेड्यूल चालू केल्यानंतर याचा मला असा रिझल्ट आता दिसतो आहे की जिथं 3-4 फुटवे होते, आता हे बघू शकताय तुम्ही, तर हे जेटे कोंब दिसतात हे एवढेच होते. पण त्यानंतरचं जर तुम्ही फुटवे बघाल तर कमीत कमी 20 ते 21 फुटवे असतात. पहिले पूर्वीचे हे 5च. हा जेटा कोंब दिसतोय त्याला कांडेही खाली दिसते, पण हे नवीन आलेले जे आहेत कोंब, ते कोंब बी सशक्त आहेत, असे जाड आहेत आणि त्याची पानाची साईज जर बघाल तुम्ही तर पानाची साईजसुद्धा खूप चांगली आहे. अशा पद्धतीचा मला रिझल्ट आलेला आहे. आता रिझल्ट आल्यानंतर आता याला भर घालतो आहे. भर घालूनसुद्धा त्याच्यानंतर मी त्यांचंही NPK आणि त्याचे शेड्यूल मी पुढे जाऊन वापरणार आहे. आता मला तर रिझल्ट चांगला आहे आता ह्याचा बघा. शेतकरी मित्रांनो, ह्या ऊसासाठी पूर्ण शेड्यूल आपले रामा ॲग्रोटेकचे वापरलेले हे कदम साहेब यांनी पूर्ण मार्गदर्शन ह्या ऊसासाठी केलेलं आहे. तरी आपण कदम साहेबांची ओळख करून घेऊया. मी संदीप कदम रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी म्हणून आज काम करत आहे आणि आज मी यांना 1-2 महिन्यापूर्वी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे यांनी शेड्यूल ते वापरलं आणि आज आपण बघत आहे तो रिझल्ट ज्या पद्धतीने आलेला आहे. खरोखर जे बाबुराव इंगवले हे ते रिझल्ट बघून पण त्यांनाही समाधान झालेलं आहे की बाबा एवढा रिझल्ट मी आत्तापर्यंत बघितला नव्हता. तो आता एवढे फुटवं, एवढं कॅनोपी, एवढी काळोखी आणि पाण्याची रुंदी ही बघताय तुम्ही आपण एवढी सुंदर आलेली आहे. आणि खरोखर आणि इथनं पुढचं बी शेड्यूल ते आपल्याकडून घेणार आहेत आणि जे आत्ता ऊस आता आलेला आहे आज ह्याच्या पुढे आपण त्यांची शूटिंग परत अजून पुढं ऊस मोठा झाल्यानंतर पण आपण पुढं हार्वेस्टिंगपर्यंत शूटिंग करायची. अजून आता असं बरेच लोक म्हणतात की शेती परवडत नाही, शेतीमध्ये कुठलंही पीक घेतलं तरी त्याची गॅरंटी नाही, काय नाही. पण हे ऊसच एक असं क्षेत्र आहे किंवा ऊसच एक असं एक पीक आहे की ते तुम्हाला 100% तुम्हाला उत्पादन देऊ शकतं. तुम्ही जर योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं, जैविक असेल किंवा तणनाशक असेल, पाणी नियोजन असेल, याचं परफेक्ट जर नियोजन केलं तुम्ही तर शेती तुम्हाला 100% परवडते. एकरी 100 टनाच्या वरच उत्पादन तुमचं जाऊ शकतं. शेती परवडत नाही अशातला विषय नाही. काय रासायनिक खर्च तुम्ही पूर्वी जो करता तो 50% जर आणला म्हटलं आणि 50% जैविकवर आला तर हे रामा आहे वगैरे. पण रामा परफेक्ट आहे. मी तर रामाची ज्या वेळेला मी यूट्यूबला त्यांचे म्हणजे व्हिडिओ बघत होतो, अक्षरशः काय म्हणजे चकित करणारे त्यांचे जे व्हिडिओ आहेत किंवा बारामती साईडला उत्पादन काय लोक घेतात हो, त्याचं अनुकरण जर आपण केलं, त्या पद्धतीनं आम्ही सुरुवात केली आहे वेळेला, त्याचं जर अनुकरण केलं तर 100% शेती परवडती. आता माणसं म्हणतात की 1 लाख रुपये खर्च केला म्हटलं की तुम्हाला 100 टन उत्पादन मिळतं. चुकीची गोष्ट आहे. तुम्ही तोच खर्च 60-70 हजारावर झाला, अगदी 35% जरी कमी आला तरी शेती तुम्हाला 100 टनाच्या वर ॲव्हरेज देऊ शकते. हा माझा अनुभव आहे. आणि मला आता हे जर पीक बघितल्यानंतरचं मला असं जाणवतं आहे की माझं हे कमीत कमी आता हे 10व्या महिन्यातली माझी लागण आहे, तरी पण ॲव्हरेज 2.5-3 पावणे 3 टनाच्या आसपास मला याचं उत्पादन 100% मिळू शकतं. आता हे रामा ॲग्रोटेकच्यामुळं वापरल्यामुळं 2 महिने झालं मी हे वापरतोय. आत्ताच एक 10 दिवसापूर्वीचं एक शेड्यूल मी 10 दिवसापूर्वीचं शेड्यूल मी याला हे केलेलं आहे. 10 दिवसापूर्वी याला मी एक शेड्यूलचं हे केलेलं आहे. आणि सांगायचं काय की हे जे फुटवे किंवा याची ग्रोथ, याचं जर ग्रीनरी पाहिली, आपण पाण्याची साईज पाहिली तर अतिशय
पूर्वी जे मला रिझल्ट मिळायचे त्यापेक्षा याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळेल. रामा ॲग्रोटेक कंपनी जी आहे ती अतिशय टेक्नॉलॉजीनं भरलेली आहे. आता त्याच्या इंटरनल डिटेल्स मला इतके सांगता येणार नाहीत, पण अतिशय रिझल्ट चांगला आहे याचा. आणि ह्याच्यामुळंच मला असं गॅरंटी वाटते की मला अपेक्षित उत्पादन यावेळेला मिळू शकतं आहे. तुम्हाला पण असा या ऊसामध्ये जसा बदल झालेला आहे तसा बदल जर तुमच्या पण शेतामध्ये तुम्हाला घडवायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्ही साहेब शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल तुमचे कंपनीतर्फे मी आभार मानतो. नमस्कार.